तुमचे वय 60, 65 किंवा त्यापेक्षा जास्त झाले आहे का? आणि आता चालताना तुमच्या पायांमध्ये पूर्वीसारखी ताकद जाणवत नाहीये का? गुडघ्यांमध्ये कडकपणा, पायांमध्ये थकवा, रात्री पायात गोळे येणे, मुंग्या येणे किंवा थोडे चालल्यानंतर लगेच दम लागणे, अशा समस्या तुम्हाला जाणवत असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण मित्रांनो, वय वाढणे ही समस्या नाही, पण वय वाढल्यानंतर आपल्या शरीराची योग्य काळजी न घेणे ही मोठी चूक ठरू शकते. आज मी तुम्हाला मित्रांनो अशा काही साध्या आणि घरात सहज मिळणाऱ्या पदार्थांबद्दल सांगणार आहे, जे योग्य पद्धतीने आहारात घेतल्यास शरीराला आवश्यक पोषण देण्यास मदत करू शकतात. मित्रांनो, आपल्या पायांमध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा आधार असतो, बरोबर? हेच पाय आपल्याला चालण्याचे स्वातंत्र्य देतात. त्याचबरोबर हेच पाय आपल्याला स्वतःची कामे स्वतः करण्याचा आत्मविश्वास सुद्धा देतात. म्हणूनच मित्रांनो, वय वाढल्यानंतर पायांच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप आवश्यक आहे. मित्रांनो, अनेक वेळा काय होतं, अनेक वेळा लोक फक्त गुडघेदुखीकडे लक्ष देतात, पण प्रत्यक्षात पायांची ताकद टिकवण्यासाठी स्नायू, हाडे, सांधे आणि शरीरातील पोषण या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मित्रांनो, वय वाढल्यानंतर शरीरामध्ये काही नैसर्गिक बदल होतात, हे सर्वांनाच माहिती आहे. स्नायूंची निर्मिती कमी होऊ शकते, हालचाल कमी होऊ शकते किंवा शरीराला पूर्वीपेक्षा जास्त काळजीची यावेळी खूप गरज भासते. पण योग्य आहार आणि योग्य जीवनशैलीमुळे शरीराला मजबूत ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. मित्रांनो, सकाळचा पहिला आहार हा आपल्या दिवसाची सुरुवात ठरवतो. रात्रभर झोपल्यानंतर शरीराला ऊर्जा आणि पोषणाची गरज असते. जर सकाळी नाश्ता टाळला, म्हणजे घेतलं नाही, फक्त चहा आणि कॉफी घेतली किंवा शरीराला आवश्यक पोषण दिलं नाही, ओके, तर दिवसभर थकवा आपल्याला जाणवू शकतो. विशेषतः बघा, वय वाढल्यानंतर शरीराला प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटकांची खूप गरज असते. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत असे 5 पदार्थ जे सकाळच्या नाश्त्यात योग्य पद्धतीने समाविष्ट करता येऊ शकतात. ओके, तर यासोबतच शेवटी काही सोप्या सकाळच्या सवयी देखील मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या पायांची ताकद आणि संतुलन टिकवण्यासाठी मदत करू शकतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही एक पदार्थ किंवा उपाय या सर्व समस्यांचा एकमेव उपाय नसतो. संतुलित आहार, नियमित हालचाल, पुरेशी झोप आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला हे देखील तितकेच महत्त्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊया पहिला महत्त्वाचा पदार्थ. मित्रांनो, सकाळच्या नाश्त्यासाठी पहिला पदार्थ आहे अंडे. अंडे हा प्रोटीनचा उत्तम स्रोत मानला जातो. वय वाढल्यानंतर स्नायूंची ताकद टिकवण्यासाठी शरीराला पुरेसे प्रोटीन मिळणे आवश्यक असते. सगळ्यांनाच माहिती आहे ही गोष्ट की अंड्यामध्ये खूप प्रोटीन असतं. अंड्यामध्ये प्रोटीन सोबत व्हिटॅमिन डी आहे, B12 आहे, कोलिन आहे आणि इतर पोषक घटक सुद्धा आढळतात. तर हे घटक शरीराच्या सामान्य कार्यासाठी उपयुक्त ठरतात. अनेक लोक फक्त अंड्याचा जो काही पांढरा भाग असतो वरचा तो खातात, पण पिवळ्या बलकामध्ये देखील अनेक पोषक घटक असतात. जर तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य असेल तर तुम्ही संपूर्ण अंड घेऊ शकता. उकडलेलं अंड हा सर्वात सोपा आणि पौष्टिक पर्याय आहे. त्यांना अंड खाता येत नाही, त्यांनी पनीर घेऊ शकता. डाळी, कडधान्य, मूग किंवा इतर प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश तुम्ही करू शकता. आता दुसरा महत्त्वाचा पदार्थ आहे ओट्स किंवा चिया बिया. ओट्स मध्ये मित्रांनो फायबर असते, जे पचनासाठी उपयुक्त ठरते. चिया बियांमध्ये ओमेगा 3, फॅटी ऍसिड, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि इतर खनिजे सुद्धा आढळतात. तर हे शरीराला आवश्यक पोषण देण्यास मदत करू शकतात. त्यामुळे तुम्ही चिया बिया किंवा ओट्स वापरू शकता. आता ओट्स मध्ये दूध, दही किंवा नट्स घालून तुम्ही एक संतुलित नाश्ता स्वतःसाठी तयार करू शकता. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि पोट सुद्धा जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं. ओके, तर मित्रांनो, पुढचा पदार्थ आहे तिसरा, जो आपल्या प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असतो, पण आपण अनेकदा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्याच्या गुणांमुळे. तो पदार्थ म्हणजे केळे. केळ्यामध्ये पोटॅशियम असते, जे शरीरातील स्नायूंच्या सामान्य कार्यासाठी महत्त्वाचं असतं. पायामध्ये गोळे येणे किंवा स्नायूंमध्ये ताण जाणवणे अशा समस्यांमध्ये आहारातील खनिजांचं महत्त्व वाढतं. तर सकाळच्या नाश्त्यासोबत एक केळं तुम्ही आवश्यक घेऊ शकता. केळे ओट्स सोबत किंवा दह्यासोबत देखील किंवा दुधासोबत सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मात्र मधुमेह किंवा किडनीशी संबंधित काही समस्या असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे तुम्हाला खूप गरजेचं आहे. आता मित्रांनो, आपण पाहिलं की अंडे,
ओट्स, चिया बिया आणि केळी हे पदार्थ आपल्या सकाळच्या आहारात योग्य पद्धतीने घेतल्यास शरीराला आवश्यक पोषण देण्यास मदत करू शकतात. आता आपण पुढे या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत की आणखीन 2 महत्त्वाचे पदार्थ जे वय वाढल्यानंतर शरीराची ताकद टिकवण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. आता पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे दही. दही हा आपल्या भारतीय आहारातील एक जुना आणि पौष्टिक पदार्थ आहे. यामध्ये प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे आणि शरीरासाठी उपयुक्त असे चांगले बॅक्टेरिया सुद्धा असतात. ओके, वय वाढल्यानंतर हाडे आणि स्नायूंची काळजी घेण्यासाठी कॅल्शियम आणि प्रोटीन युक्त आहार घेणे खूप आवश्यक असतं. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकतात. कारण मित्रांनो, शरीराला मिळणारे पोषण व्यवस्थित पचले आणि शोषलं गेलं तर त्याचा फायदा शरीराला अधिक चांगल्या प्रकारे मिळतो. तर सकाळच्या नाश्त्यात तुम्हाला सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये साधे दही, फळांसोबत दही किंवा ग्रीक दही सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मात्र जास्त साखर असलेले तुम्ही दही टाळायचं आहे. ओके, जर दुधाचे पदार्थ तुम्हाला पचत नसतील तर आपल्या शरीराला योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहे. आता 5वा आणि अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे वाफवलेले रताळे. मित्रांनो, रताळे हा साधा दिसणारा पण पौष्टिक पदार्थ आहे. यामध्ये पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक आढळतात. सकाळी वाफवलेले रताळे खाल्ल्याने शरीराला हळूहळू ऊर्जा मिळण्यास मदत मिळू शकते. रताळे खाल्ल्यानंतर लगेच भूक लागत नाही, शरीराला स्थिर ऊर्जा मिळते. यामुळे दिवसभरातील कामांसाठी शरीराला आपल्याला आधार मिळतो. तुम्ही रताळे साधे खाऊ शकता किंवा त्यावर थोडे नैसर्गिक मीठ, लिंबू किंवा जिरे पूड घालून देखील ते तुम्ही खाऊ शकता. आता मित्रांनो, फक्त आहार घेणं पुरेसं नाहीये, तर सकाळच्या काही छोट्याशा सवयी देखील आपल्या पायांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. तर सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी अजिबात घाई करू नका. झोपेतून उठल्यानंतर काही क्षण पलंगावर तुम्हाला बसून शांत बसून खोल श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. तुमचे हात पाय हलवायचे आहेत, पायाचे हाताचे पंजे वर खाली करायचे आहेत, गुडघ्यांची हलकी हालचाल तुम्हाला करायची आहे. यामुळे काय होतं, शरीर हळूहळू ऍक्टिव्ह होतं, सक्रिय होण्यास ते मदत होतं. ओके, दुसरी महत्वाची सवय म्हणजे सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात काही वेळ तुम्हाला बसायचं आहे. व्हिटॅमिन डी हे हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे. तर शरीराला कॅल्शियमचा योग्य वापर करण्यासाठी व्हिटॅमिन डी ची गरज असतेच. म्हणून सकाळच्या सौम्य सूर्यप्रकाशाचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. आता तिसरी सवय ती म्हणजे दररोज थोडी हालचाल करणे. अनेक लोक वय वाढल्यानंतर काय करतात, चालणं कमी करतात, बरोबर, पण शरीराला हालचालीची गरज असते. आपल्या क्षमतेनुसार चालणे, हलका व्यायाम करणे किंवा साधे स्ट्रेचिंग करणे देखील यामुळे काय होतं, स्नायू आपले सक्रिय राहण्यास मदत होते. आता चौथी सवय म्हणजे शरीराला पुरेसे पाणी देणे. शरीरात पाण्याची कमतरता झाली तर आपल्याला थकवा येतो, कमजोरी येते आणि स्नायूंमध्ये ताण जाणवू शकतो. म्हणून दिवसभर योग्य प्रमाणात पाणी पिण्याची सवय तुम्हाला लावून घ्यायची आहे. आता 5वी सवय ती म्हणजे झोपेची काळजी घेणे. अनेक लोक मित्रांनो आहाराकडे लक्ष देतात पण आपल्या झोपेकडे दुर्लक्ष करतात. परंतु मित्रांनो, चांगली झोप ही शरीराच्या चांगल्या घडण्यासाठी, चांगले ऊर्जा मिळण्यासाठी खूप महत्वाची असते. झोप पूर्ण न झाल्यास शरीर तुमचं थकलेलं वाटू शकतं. मित्रांनो, आता काही अशा गोष्टी जाणून घेऊया ज्या पायांच्या आरोग्यासाठी चांगले ठरतात. तर सतत बसून राहण्याची सवय कमी करायची आहे. योग्य वेळ म्हणजे खूप वेळ एकाच जागी बसल्यानंतर थोडी हालचाल करायची आहे. कारण हालचाल कमी झाली तर स्नायू आणखी कमजोर होऊ शकतात. तसेच सकाळचा नाश्ता आहे तो सतत टाळू नका. नेहमी घ्या. सकाळचा नाश्ता अजिबात चुकवू नका. शरीराला योग्य वेळी योग्य पोषण मिळणे खूप आवश्यक आहे. तसेच जास्त तेलकट, अतिप्रक्रिया केलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, फक्त चवीसाठी खाल्ले जाणारे पदार्थ कमी करायचे. त्याऐवजी नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करायचा आहे. आता मित्रांनो, पायांची ताकद टिकवणे म्हणजे फक्त चालण्याची क्षमता टिकवणं नाहीये, तर स्वतःचे स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि आनंदी जीवन टिकवणे आहे. आपले पाय मजबूत असतील तर आपण आपल्या आवडत्या गोष्टी स्वतः करू शकतो. वय वाढणे आपल्या हातात नाहीये, पण वय वाढल्यानंतर मित्रांनो आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे नक्कीच आपल्याच हातात आहे. त्यामुळे आजपासून तुमच्या सकाळच्या दिनचर्येत छोटेसे बदल करा. जे सांगितल्या त्या गोष्टी करायला सुरुवात करा, त्या सवयी लावा आणि एक चांगला नाश्ता तुम्हाला निवडायचा आहे. थोडी हालचाल करा, शरीराचं स्वतःचं ऐका आणि स्वतः आरोग्याला महत्त्व द्या.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा. कारण आरोग्याची काळजी ही नेहमी लहान छोट्या सवयींपासून सुरू होते. तर स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.